गुरुचं राशी परिवर्तन हे मिथुन राशीमध्ये होते. कसं जाणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस नक्कीच चांगले जाणार आहे, पण जर तुम्ही गुरुला नीट समजलात तर. गुरु हा तुमच्या 8व्या घरामध्ये बसत आहे. 8वं घर हे कशाचं आहे? 8वं घर सगळं ट्रॅव्हलचं दाखवलं जातं, त्याचबरोबर गुप्त धन याचं दाखवलं जातं आणि गुरुचरण याचं म्हटलं जातं. थोडक्यात असं म्हटलं जातं, जेवढे तुम्ही आध्यात्मिक असाल, जेवढे तुम्ही देवाशी कनेक्ट असाल किंवा जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर नक्कीच इथे बसलेला गुरु तुम्हाला चांगल्या गोष्टी देईल. कारण जी 5वी दृष्टी ही 12व्या घरामध्ये आहे, तर त्यावेळेला तुम्हाला असं बघायला मिळतं की खूप सारा ट्रॅव्हल होऊ शकतो, खर्च होऊ शकतो. आणि 7वी दृष्टी ही तुमच्या दुसऱ्या घरामध्ये आहे, त्यामुळे घरामध्ये काही शुभ कार्य करणे किंवा त्याचबरोबर धनसंपत्तीचा योग सुद्धा चांगला दाखवतो. 8वं घर हे गुप्त धनचं दाखवतं. असं म्हटलं जातं की अचानकपणे तुम्हाला पैसे मिळू शकतात आणि धनसंपत्तीचा तुम्हाला वापर करायला खूप छान गोष्टी तुमच्या आयुष्यात होऊ शकतो. त्याचबरोबर त्याची 9वी दृष्टी ही तुमच्या 4थ्या घरामध्ये बसते, त्यामुळे एक लक्षात घ्या, इथे तुम्हाला शॉर्ट काही ट्रॅव्हल्स तुम्हाला खूप पाहायला लागतील. कारण हे तिन्ही घर जे आहेत 8वं 12वं आणि 4थं हे ट्रॅव्हलिंगला सुद्धा दाखवतं. किंवा छोट्या छोटे ट्रॅव्हल होतील किंवा काही जणांचे जर ट्रान्सफर असतील तर नक्कीच ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं ट्रॅव्हल होऊ शकतं, तुम्ही ट्रान्सफर तुमची होऊ शकते, तिथून तुम्हाला थोडेसे हे दिवस धावपळीचे असू शकतात हेही मानलं जाते. त्याचबरोबर खर्च होतील, पण एक लक्षात घ्या, जेवढं तुम्ही देवाचं नामस्मरण कराल, तसंच विष्णू सहस्त्रनाम कराल, दान पुण्य करण्याचं हे खूप चांगली गोष्ट आहे. जर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर नक्कीच धनसंपत्तीसाठी हे गोचर तुमच्यासाठी चांगले असणार आहे. त्याचबरोबर रागावर थोडासा कंट्रोल करा आणि मेडिटेशन करा आणि ज्या देवाला तुम्ही मानत असाल त्या देवाचं नक्कीच नामस्मरण करा, विष्णू सहस्त्रनाम नक्की करा. चांगल्या संधी येतील, चांगले जॉब होतील. काही जण जर करणार नसतील तसं तर सडन जॉब जाण्याचे सुद्धा काही योग आहेत. पण मी तुम्हाला आधीच सांगते की चांगले इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतील, पण तुम्हाला थोडंसं धार्मिक व्हावं लागेल. विष्णू सहस्त्रनाम नक्की ऐका, चांगल्या गोष्टी आयुष्यात होतील. धनसंपत्तीचे सुद्धा योग आहे, जर तुम्ही चांगली नोकरी सुद्धा लागू शकते, ट्रान्सफर होऊ शकते, चांगल्या गोष्टी होऊ शकतात, घरामध्ये सुद्धा शुभकार्य करू शकतं. सो नक्कीच उपाय करा. बेस्ट ऑफ लक.